मित्रांनो, असं म्हणतात शब्दांमध्ये अपार शक्ती असते. पण जर हे शब्द तुमचं नुकसान करत असतील तर कसं? तर दररोज लाखो लोक जुने इंग्रजी शब्द वापरत असतात आणि त्यांना याची कल्पनाही नसते की ते किती ओल्ड फॅशन आणि जुन्या वेनी बोलत आहेत. तुम्हालाही असंच वाटतं का की तुमचं इंग्रजी उत्तम आहे? पण जर मी आज सांगितलं की तुमच्या भाषेत एक लपलेलं लेव्हल अप इंग्लिश आहे, ते एक तुमच्यासाठी गुप्त अपडेट ठरणार आहे, जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्वच पूर्णपणे बदलून जाणार आहे. येस, इट्स ट्रू. आणि आज आपण असे नवीन शब्द शिकणार आहोत, जे की तुम्हाला स्मार्ट, आत्मविश्वासू आणि प्रभावी बनवतील, जेणेकरून तुम्हाला पुन्हा मागे वळून बघण्याची गरज नाही. नेवर लुक बॅक. ओके, सो आपण आता आजच्या या व्हिडिओला छान नवीन ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंगला स्टार्ट करूया. लेट्स गेट स्टार्टेड. तर फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की कसं जुने इंग्लिश वर्ड्सला आपण नवीन आणि आकर्षक इंग्लिश वर्ड्सने रिप्लेस करतोय. ओल्ड वर्ड्स गेटिंग अपग्रेडेड बाय न्यू वर्ड्स. तर आजचा फर्स्ट वर्ड आहे नाईस. तर नाईस हा आपण कॉमनली यूज करतो वर्ड. एखादी गोष्ट छान आहे म्हणण्यासाठी नाईस वर्ड यूज केला जातो. या नाईस वर्डला आपण रिप्लेस करतोय नवीन इंग्लिश वर्डने, दॅट इज कॉर्डियल. नाईसला कशाने रिप्लेस करतोय आपण? कॉर्डियल या वर्डने. फॉर एक्झाम्पल, राज इज अ नाईस बॉय असं म्हणण्यापेक्षा तुम्ही काय म्हणू शकतात? राज इज अ कॉर्डियल बॉय. स्मिता इज अ कॉर्डियल गर्ल. फाईन. नेक्स्ट वर्ड आहे अँग्री. जेव्हा रागवणे असं म्हणायचं असेल त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अँग्री. आणि ह्या अँग्री ओल्ड वर्ड्सला न्यू वर्ड्स रिप्लेस होतोय फ्युरियस. ओके, अँग्रीला आपण रिप्लेस केलंय फ्युरियस या वर्डने. सो एक्झाम्पल, जर तुम्हाला म्हणायचं असेल श्रद्धा तुझ्यावर रागवली आहे, श्रद्धा इज अँग्री विथ यू, त्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणणार? श्रद्धा इज फ्युरियस विथ यू. नेक्स्ट, थर्ड वर्ड आहे आदर. आदरला आपण रिप्लेस करतोय वर्डने फर्दर. जसं की तुम्ही एखाद्या दुकानात गेले तर नवीन डिझाईन्स, कलर, नवीन पीस ऑर्डर करताना तुम्ही म्हणतात अजून व्हरायटी दाखवा. ठीक आहे, तर ह्या अजून किंवा आणखीन व्हरायटी दाखवा ह्या वर्डला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आदर. आणि आदर हा वर्ड रिप्लेस झालाय फर्दर या वर्डने. एक्झाम्पल, जर तुम्हाला म्हणायचं असेल की अजून डिझाईन दाखवा, तुम्ही काय म्हणणार? शो मी अदर डिझाईन्स. त्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणू शकतात? शो मी फर्दर डिझाईन्स. फाईन. नेक्स्ट वर्ड आहे आपला हार्ड. एखादी गोष्ट अवघड असेल त्याला आपण म्हणतो हार्ड. हार्ड हा वर्ड रिप्लेस झालाय न्यू वर्डने, दॅट इज चॅलेंजिंग. जर एखादं काम हे खूप अवघड आहे तर तुम्ही काय म्हणताल? द वर्क वॉज व्हेरी हार्ड. ओके, काम खूप अवघड होतं. पण त्याच्याऐवजी तुम्ही आता काय म्हणणार आहे? द वर्क वॉज व्हेरी चॅलेंजिंग. वाटतंय ना ॲडव्हान्स आणि छान पण वाटतंय बोलायला, राईट? नेक्स्ट आहे वर्ड ऑफकोर्स. ऑफकोर्स या वर्डला आपण रिप्लेस करतोय ऑब्वियसली या वर्डने. ठीक आहे, तर ऑफकोर्स ऐवजी आपण काय यूज करणार? ऑब्वियसली, म्हणजे अर्थातच. तर आता एक्झाम्पल पाहूया. ऑब्वियसली आय विल बी देअर, म्हणजे मी नक्कीच तिथे असणार आहे. हेच तुम्ही ओल्डमध्ये कसं म्हणले असतं? ऑफकोर्स आय विल बी देअर. त्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणायचं आहे? ऑब्वियसली आय विल बी देअर. नेक्स्ट, सिक्स्थ वर्ड आहे आपला लवली. एखादी गोष्ट खूपच छान वाटली, प्रेमळ असली किंवा एकदम सुंदर असली, मनाला भावणारी असली, तर त्याला आपण काय म्हणतो? लवली. लवली, दिस वर्ड इज गेटिंग रिप्लेस्ड बाय द वर्ड ग्रेशियस. लवली ऐवजी तुम्ही काय म्हणणार? ग्रेशियस. समजा एखादं प्लेस खूपच छान असलं तर तुम्ही काय म्हणणार त्याला? दिस प्लेस इज व्हेरी लवली. तुम्हाला खूप आवडलंय, त्याच्याऐवजी तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणणार? दिस प्लेस इज व्हेरी ग्रेशियस. फाईन. आहे ना ॲडव्हान्स? आय होप तुम्हाला वाटत असेल की नवीन नवीन व्होकॅबलरी देखील ॲड होत आहे. आणि अजून व्होकॅबलरीसाठी तुम्ही श्रद्धाज वायटी हाऊस चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर नेक्स्ट वर्ड आहे मेनी. मेनी म्हणजे खूप काही असेल
तर त्याला आपण काय म्हणतो, मेनी. सो दिस मेनी इज गेट्स रिप्लेस्ड बाय मल्टिट्यूड ऑफ. मेनी ऐवजी काय यूज करणार तुम्ही, मल्टिट्यूड ऑफ. एक्झाम्पल, मल्टिट्यूड ऑफ गर्ल्स आर फायटिंग, म्हणजे खूप मुली फाईट करत होत्या, भांडण करत होत्या. तर तुम्ही काय म्हणणार होते पहिले, मेनी ऑफ गर्ल्स आर फायटिंग, मेनी गर्ल्स आर फायटिंग, राईट. त्याच्याऐवजी तुम्ही आता काय म्हणणार, मल्टिट्यूड ऑफ गर्ल्स आर फायटिंग. नेक्स्ट वर्ड आहे बॅड. बॅड किती कॉमनली यूज होतो पहा. तर बॅडला आपण रिप्लेस करतोय लॉझी या वर्डने. कोणतं, लॉझी. आहे ना नवीन, हो की नाही. सो असंच तुम्ही व्होकॅब्युलरी अपग्रेड करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. दॅट वॉज अ व्हेरी लॉझी एपिसोड. एखादी सिरियल आहे, सिरीज आहे, ते जर त्याच्यामधला एखादा एपिसोड आवडला नाही, खराब असेल, तर तुम्ही काय म्हणले असते ओल्ड इंग्लिशमध्ये, दॅट वॉज अ बॅड एपिसोड. पण आता तुम्ही अपग्रेड झाले आहात, तर आता तुम्ही काय म्हणणार, दॅट वॉज अ लॉझी एपिसोड, राईट. नेक्स्ट आहे, सो युनिक शुड बी युनिक, राईट. तर युनिकला आपण रिप्लेस केलं आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी या वर्डने. तर एक्झाम्पल पाहूया. प्रसाद हॅव ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी मोबाईल. म्हणजे प्रसादकडे असा मोबाईल आहे ज्याचे की फीचर्स इतर कोणत्या मोबाईलमध्ये नाही आहेत, राईट. तर मग असं म्हणण्याच्या ऐवजी प्रसाद हॅव ॲन व्हेरी युनिक मोबाईल असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकतात, प्रसाद हॅव ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी मोबाईल. नेक्स्ट वर्ड आहे हॅपी. हॅपीला तुम्ही काय म्हणू शकता, डिलायटेड इन अ ॲडव्हान्स इंग्लिश. डिलायटेड. एक्झाम्पल, व्हॉट अ डिलायटेड डे. म्हणजे काय आनंदी दिवस आहे, राईट. किंवा असं म्हणू शकतात, वाव टुडेज डे इज व्हेरी हॅपी. वाव टुडेज डे इज व्हेरी डिलायटेड, राईट. सो नेक्स्ट, चला मित्रांनो, तुमच्यासाठी आता होमवर्क आहे. आज आपण बरेचसे ॲडव्हान्स वर्ड शिकलेलो आहोत आणि त्याचे ऑफकोर्स तुम्हाला कॉमन इंग्लिशमध्ये वर्ड्स काय म्हणतात हे नक्कीच माहीत असणार. तसं तुम्ही श्रद्धा वायटी हाऊसला सबस्क्राईब केलेलंच आहे. नसेल केलं सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा आणि व्होकॅब्युलरीज पण पक्की करून घ्या, ठीक आहे. तर आता आजचं जे होमवर्कसाठी मी तुम्हाला हे 4 सेंटेन्सेस दिले आहे, त्याचे इंग्लिशमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून कमेंटमध्ये तुम्ही शेअर करू शकता किंवा ॲज अ होमवर्क म्हणून सुद्धा घेऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांशी देखील शेअर करा.